आज ना आपण मेथीचा 4 ते 5 दिवस टिकणारा, प्रवासामध्ये सुद्धा घेऊन जाता येईल असा खमंग रुचकर पदार्थ बनवणार आहोत. तर त्यासाठी मेथी स्वच्छ धुवून जेवढी शक्य होईल तेवढी बारीक चिरून घ्यायची. त्यामध्ये चवीनुसार मीठ, हळद, लाल तिखट, ओवा, धनेपूड, पांढरे तीळ, हिंग, आलं, लसूण, हिरवी मिरचीचा ठेचा करून टाकायचा. तेल टाकायचं, दही टाकायचं, सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. कसुरी मेथीसुद्धा टाकायची आणि जेवढी मेथी होती ना तेवढंच गव्हाचं पीठ टाकायचं. अर्धी छोटी वाटी बेसन पीठ घ्यायचं. सुरुवातीला पाणी न घालता सर्व साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकत घट्ट पीठ मळून 10-15 मिनिटांसाठी बाजूला ठेवून द्यायचं. 10 मिनिटांनंतर थोडंसं तेल लावायचं, पीठ छान एकजीव करायचं आणि छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे. कोरड्या पिठामध्ये बुडवून जेवढा शक्य होईल तेवढा पातळ पराठा लाटून घ्यायचा. तवा छान गरम झाला की सुरुवातीला तेल न लावता दोन्ही बाजूंनी थोडंसं भाजून घ्यायचं. वरून थोडंसं तेल लावायचं. मस्त खमंग खरपूस पराठा भाजून घ्यायचा. चवीला अगदी अप्रतिम लागतो. 4 ते 5 दिवस सहज टिकतात. मऊ लुसलुशीत पराठे तयार होतात.